ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये दोन जबरदस्त ट्विस्ट आलेत प्रेक्षकांनो. म्हणजे आजचा भाग बघायला तुम्हाला खरंच मजा येणार आहे. झालंय असं की सुमन काकूला हाताशी घेऊन सायली अर्जुनने जो प्लॅन रचला होता, जो सापळा रचला होता, त्यात नागराज अचूक अडकलाय. आणि आता प्रियाने सायलीला तोंडावर आपटवायला जो प्लॅन रचला होता ना, तो तिच्याच अंगलट आलाय. नक्की काय घडलंय, कसं घडलंय, प्रियाचा प्लॅन कसा फसलाय, सायली अर्जुनने नागराजला कसं काय अडकवलंय आणि त्यात सुमन काकूने ते नाटक कसं पार पाडलंय पाहणार आहोतच. त्यामुळे भाग शेवटपर्यंत बघा. सर्वच नाश्त्यासाठी एकत्र बसले असतानाच सर्वजण सुमनचा विचार करत असतात. प्रताप विचार करतो की पण मला एक कळत नाही आहे की त्या महिपतने सुमनला का किडनॅप केलं असेल. त्यावर सायली अर्जुन एकमेकांकडे पाहतात, कारण खरं कारण तर फक्त त्यांना माहिती आहे. मग पूर्णाची विचार करते सुमनने महिपतचं असं काय वाकडं केलं असेल. तेव्हाच इतक्यात विमलच येते. मग विमल म्हणते की नाहीतर काय, काल सुमन काकूंचा चेहरा बघून मला तर फार रडूच येत होतं. नाहीतर एरवी कसा त्यांचा चेहरा हसरा असायचा. इतक्यातच सर्वांचं लक्ष जातं. कल्पना सुमन काकूंना घेऊनच आलेले असते. तेव्हा तो विषय तिथल्या तिथेच थांबतो. कल्पना सुमन काकूला खुर्चीवर बसवते. पूर्णाजी विचारते, झोप झाली का? सुमन काकू काहीच न बोलता फक्त मान डोलावते. त्याच वेळेस सुमन काकूवरती नजर ठेवून प्रिया हजर होतेच. प्रियासुद्धा चोरून त्यांचं बोलणं ऐकत असते. म्हणजे बसते ती सोफ्यावरती समोरच, पण कान मात्र सुमन काकूच्या बोलण्याकडेच असतात. आता सायली हसत सुमन काकूला सांगते, सुमन काकू, प्रतिमा आत्याने मला सांगितलं होतं की तुम्हाला प्रसादासारखा शिरा आवडतो, म्हणून मी खास तुमच्यासाठी बनवलाय. तेव्हा अस्मिता म्हणते की अरे वा, म्हणजे आज घरात पूजा असल्यासारखं वाटतंय तर. तेव्हा कल्पनाच्या डोक्यात एक आयडिया येते आणि ती सगळ्यांना सुचवते. मग आता विषय पूजेचा निघलाच आहे तर आपण सुमंत आली पैरत आहे, घरात सत्यनारायणाची पूजा घालायची का? आता ती कल्पना तर सर्वांनाच आवडते, पण अचानकच सुमन काकू नकार देते. सुमन काकू सगळ्यांना सांगते की नाही नको कल्पनाताई, अहो मी तर आज उलट घरी जायचं ठरवते. तेव्हा अर्जुन सायलीला धक्काच बसतो, घरातल्यांना सुद्धा बसतो. अर्जुन रिक्वेस्ट करतो की सुमन काकू, अगं तुझी तब्येत ठीक नाही आहे, तू राहा ना थोडे दिवस इथेच. तेव्हा सुमन काकू पुन्हा नकार देते. तरीही पूर्णाची तिला समजावते, अगं सुमन, तुझी तब्येत बरोबर नाही आहे, तू 2-4 दिवस राहा ना इथे, तेवढंच तुला आरामही मिळेल. सुमन काकू खूप तळमळीने रिक्वेस्ट करते. पूर्णाई, अहो कधी ना कधी तरी जायचंच आहे ना घरी, मग हवं तर आजच जाते ना. आणि तसंही प्रतिमा वहिनी वाट पाहतच असतील ना माझी घरी. मग कल्पना सांगते की ठीक आहे, जायचं आहे तर जा, अगं पण जेवूनच जा ना, त्यानंतर अर्जुन सायली तुला सोडायला येतील. आता मात्र सुमन काकूच्या मनात थडकीच भरते. ती अचानकच म्हणते की नाही नको, माझी मी जाईन ना. आता सायली रिक्वेस्ट करते की सुमन काकू, अहो थोडा वेळात स्वयंपाक होईलच, हवं तर तुम्ही जेवूनच जा. घरातले एवढे सर्वजण गळ घालत असतात, पण सुमन काकूंना काही तिथे थांबायची इच्छाच राहिलेली नसते. आता हे ऐकून प्रियाला इतक्या उकळ्या फुटतायत, मनातच ती आनंद साजरा करते. पूर्णाची सांगते की हे बघ सुमन, हे तुझंच घर आहे, जेव्हा केव्हा तुला यावंसं वाटेल तेव्हा नक्की ये आणि राहा इथे. सुमन काकू म्हणते की हो. आता अर्जुन पुन्हा समजावतो की अगं जेवण नको, पण ॲटलिस्ट तू नाश्ता तरी कर ना, सायलीने एवढं तुझ्यासाठी शिरा बनवलाय, तो तरी खा, मग आपण निघूया. सुमन काकू सगळ्यांमुळेच निदान तो शिरा तरी खाते. काही वेळानंतर आता प्रियाच्या मनात एक घाणेरडं कारस्थान शिजतं. खरं तर ती किचनच्या अवतीभोवतीच झाऱ्या मारत असते. तेव्हाच तिला सायलीला धडा शिकवायचा आहे म्हणून याचं एक घाणेरडं कारस्थान सुचतं. किचनमध्ये ती जाते आणि सायलीने नक्की काय स्वयंपाक बनवला आहे आधी तो चेक करते. सायली, खूप माज आहे ना तुला, असं स्वतःशीच काहीतरी बडबडत प्रिया पुन्हा किचनच्या बाहेर येते. त्यानंतर तो आधी तर अंदाजा घेते की अवतीभोवती कोणी नाही आहे ना तिला पाहणारं, आणि मग कोणी दिसलं नाही म्हणून पटकन कामाला लागते. ती किचनच्या ड्रॉवरमधूनच
प्लास्टिकचे डबे बाहेर काढते आणि त्यानंतर सायलीने जे काही जेवण बनवलं आहे ते जेवणच ती गायब करण्याच्या नादात राहते. ते सगळं जेवण जे आहे ते एका एका डब्यात ती भरते. बहुतेक ना प्रियाचा सायलीला वेड्यात काढण्याचा प्लॅन असेल. प्रियाने असले प्लॅन यापूर्वीसुद्धा केलेत आणि त्यावेळी तिच्याच प्लॅनमध्ये ती आधीही अडकले. आता बघूयात सायली तिला पकडते की नाही ते. पण प्रिया काय करते की 2 भाज्या, चपात्या, जे काही जेवण बनवलं आहे ते सगळं प्लास्टिक डब्यात भरून ते एका पिशवीत भरते आणि जे काही भांडी आहेत ना ती पटकन धुवून साफ करून ठेवते. अगदी स्वच्छ लकलकीत, जेणेकरून कोणाला संशयसुद्धा येता कामा नये, असं सगळं प्रियाचं षडयंत्र असतं. त्यानंतर चोर पावलाने ती घरातून अंदाज घेत बाहेर पडते. सायली अर्जुन सुमन काकूला सोडायला किल्लेदारांच्या घरी आलेले असतात आणि तिथेच नागराजसुद्धा येतो. आता तो चौकशी करत चांगलपणाचा आव आणतो. सुमनला विचारतो की सुमन, बरे आहे ना तब्येत? ठीक आहेस ना तू? तेव्हा सायली म्हणते की हो हो, त्या ठीकच आहेत. काल जेव्हा आपलं बोलणं झालं तेव्हा मी तुम्हाला सांगितलंच होतं की. मग नागराज हसत बोलतो, अगं तिची तब्येत ठीक नाही आहे ना, काळजी वाटायची ती वाटणारच. आता रविराज विचारतात की सायली, अगं नागराजची कधी बोलणं झालं तुझं? तेव्हा सायली सांगते की काल जेव्हा सुमन काकूची नागराजला काकांना खूप आठवण येत होती ना, त्यावेळी त्यांनी डायरेक्ट प्रियाच्या फोनवरती फोन केला होता. तेव्हा मीच होते तिथे, मीच बोलले त्यांच्याशी. नागराजला पाहून सुमन काकू असली घाबरलेली असते. आता नागराज भलताच काळजीचा आव्हानत असतो. तो सुमन काकूजवळ बसतो. तो म्हणतो की सुमन, बरी आहेस ना तू? तब्येत ठीक आहे ना तुझी? हे बघ मी काय आणलं आहे तुझ्यासाठी, तुझी आवडती नारळाची बर्फी. खा ना सुमन. असं म्हणत नागराज जेव्हा जबरदस्ती सुमन काकूला ती बर्फी भरवायला जातो, पण त्याच वेळेस सुमन काकू इतकी पॅनिक होऊन जाते, बिचारी कांगरून घाबरून गेलेली असते. तिच्यासोबत नागराजने जे काही केलं, छळ केला तिचा, ते सगळं जर तिच्या मनावर इतका आघात झालेला असतो की ती मोठ्याने किंचाळायला लागते, आरडाओरडा करते. बाकीचे सर्वजण पुन्हा तिची तब्येत पाहून घाबरून जातात. नागराजला चोराची ढकलते ती. दूर व्हा, दूर व्हा म्हटलं ना मी, माझ्यापासून दूर व्हा, मला सोडा, मला माझ्या घरी जायचं आहे, प्लीज हात सोडा माझे, मला घरी जायचं आहे. तेव्हा रविराज समजावतात की सुमन, अगं तू आपल्याच घरी आहेस. सुमन काकू म्हणते, ते मला काही माहीत नाही आहे, पण मला माझ्या घरी जायचं आहे, माझे हात सोडा. आता घाबरलेली प्रतिमा त्या म्हणते की सायली, अगं बघ ना सुमनला काय होतं आहे, अशी का वागते ती? आता घरातल्यांचं घाबरणं साहजिकच आहे, कारण सुमन काकूसोबत नक्की काय विचित्र घडलं आहे याची कल्पना तर त्या बिचाऱ्यांना नाही आहे ना. पण खरं कारण सायली अर्जुनला माहिती आहे. आता घाबरून गेलेल्या सुमन काकूला सायली धीर देते, समजावते की सुमन काकू शांत व्हा, शांत व्हा, आपण आपल्या घरातच आहोत, तुम्ही घाबरू नका, मी आहे ना, आम्ही सगळे आहोत तुमच्यासोबत, तुम्ही घाबरू नका, तुम्ही आराम करता, चला मी तुम्हाला खोलीत घेऊन जाते. पण या सगळ्यांमध्ये एक गोष्ट नक्की आहे प्रेक्षकांनो, नागराजचा जो काही पुतळा झाला ना तो बघण्यालायक आहे. असला घाबरून गेलाय तो. पण नागराजचं सत्य लवकरच रविराजांसमोर येणं जास्त महत्त्वाचं आहे. आता सायली सुमन काकूला समजावत हळुवारपणे कुरवाळत तसंच त्यांच्या खोलीकडे घेऊन जाते. थोड्या वेळाने सायली अर्जुन, नागराज, रविराज, प्रतिमात्या हे सर्वजण जिन्यापाशीच थांबलेले असतात. आता रविराजांचा विचार करणंही साहजिक आहे. आता ते विचार करतात की सुमन इतकी घाबरली आहे, अरे तिला स्वतःच्या घरातही सेफ वाटत नाही आहे, महिपतने इतकं टॉर्चर केलं असेल का तिला? आता घाबरलेला नागराज एक आवांडा गिळतो. त्याच्या मनात भीती बसली आहे, कारण खरा सूत्रधार तर तोच आहे ना. तेव्हा अर्जुन सांगतो की सिनियर, आम्ही जेव्हा सुमन काकूपर्यंत पोहोचलो ना तेव्हा लिटरली ती थरथरत होती. तेव्हा सायली म्हणते की हो, सुमन काकूंना मानसिक थकवा आलाय. आता ड्रामेबाज नागराज उगाचच काळजीचा आव आणायला लागतो. काय अवस्था झाली ना माझ्या सुमनची, मी थांबतो तिच्यापाशी,
सायली आता त्याला लगेचच टोकते, नको काका, एकटं राहू देत जरा तरी, त्यांना गरज आहे त्याची. सायलीच्या बोलण्यातच इतका कडवटपणा असतो की नागराजची पावले तिथेच थांबतात. पुढे सायली सांगते की सुमन काकू मला म्हणत होत्या त्यांना कसली तरी विचित्र स्वप्न पडत होती आणि त्या खूप घाबरल्याही होत्या. मला वाटतं की त्यांना आरामाची गरज आहे. प्रतिमा त्या विचारते, मग आराम केल्यानंतर बरं वाटेल ना सुमन? अर्जुन तिथे म्हणतो की या सगळ्यांमुळे त्यांचा मेंटल बॅलन्स हलण्याची जास्त शक्यता आहे. आता नागराजला ऐकून बरंच वाटतं. त्यावर सायली म्हणते की तसं जर असेल तर आपल्याला सांभाळून वागावं लागेल. त्यांनी कितीही आरडाओरडा केला, आपल्याला बोलल्या, तरीसुद्धा आपण त्यांना समजूनच घ्यावं लागेल. सायलीचं बोलणं ऐकून नागराज मात्र इतका मनातल्या मनात आनंद साजरा करतो की अच्छा, म्हणजे मी सुमनला मारलो, छळलं, तिला बांधून टाकलं, हे सगळं मी तिला केलं, ते अजून तरी सुमनने कोणालाच सांगितलेलं नाही आहे. म्हणजे लॉटरी लागली की मला तर. पण किती मोठ्या भ्रमात आहे ना नागराज. सायली अर्जुनला खरं माहिती आहे बाबा. नागराजच्या ना खरंच पापांचा घडा भरलाय आणि फुटणारच आहे लवकर. आता तो घडा फुटायचा तेव्हा फुटेल खरं, पण इकडे प्रियाने सायलीने बनवलेलं जेवण डायरेक्ट कचरा कुंडीत आणून फेकलंय. काय हिच्या डोक्यात सतत घाणेरडी कारस्थानं शिजतात ना, कळतच नाही आहे. इकडे घरी कल्पना अस्मिताला पुन्हा जेवायला घेऊन येते, तेव्हा अस्मिता वैतागतच म्हणते की मम्मा, काय ते रोज रोज मी जेवायला नकार देणार तरीही तू जबरदस्ती मला जेवायला सांगणार. कंटाळा आलाय अगं मला या सगळ्यांचा. मग कल्पना समजावते की हो ना, मग तू माझ्यासोबत वाद घालूच नकोस. आणि तसंही सायलीने मला सक्त ताकीद केली की तुझ्या जेवणाच्या वेळेकडे नीट लक्ष द्यायला सांगितले. अस्मिता विचार करते की सायली बाहेर गेली आहे खरं, पण अर्ध लक्ष तिचं घराकडेच असेल. तेव्हा कल्पनालाही तिचं कौतुकच वाटतं. हो ना. त्यानंतर ती अस्मिताला खुर्चीवरती बसवते आणि आता तिला जेवण वाढणारच असते. पण प्रियाने तर तिकडे खेळखंडोबा करून ठेवला आहे ना. सायलीने बनवलेलं जेवण गुपचूप चोरून नेऊन तिने कचऱ्यात फेकून दिलंय. आता कल्पना विचार करते की जेवण संपलं. सायली तर मला म्हणाली होती की स्वयंपाक करून जाणार आहे. तोपर्यंत इकडे सायली अर्जुन घरी जायला निघालेलेच असतात. जेव्हा ते दोघेही गाडीपाशी येतात आणि गाडीमध्ये बसतात, एकमेकांना पाहून इतकं मोठमोठ्याने हसतात, कारण त्यांचा प्लॅन वर्क होताना दिसतोय त्यांना. आता सायलीला घडला प्रसंग आठवतो की वेळेवर पोहोचून सायली अर्जुनने सुमन काकूला वाचवलं, पण त्याच ठिकाणी सायलीने आपल्या वकिली बुद्धीने एक प्लॅन रचला. प्लॅन काय, सापळा म्हणा ना हवं तर. सायली तिथे आता ठरवते की सुमन काकूला नागराज काकाने नाही तर महिपतने बांधून ठेवलं. आणि सुमन काकू, नागराज काका जेव्हा तुमच्या समोर येतील ना, तेव्हा सुमन काकू खूप रडायला लागते आणि ती विनवण्या करते सायलीकडे की नाही सायली नाही, मला यांचा खुशी चेहरा आता बघायचाही नाही आहे, अगं उपकार कर माझ्यावरती. तेव्हा सायली समजावते की सुमन काकू, तुम्हाला असं घाबरून जायचं नाही आहे, अजिबात घाबरू नका. आता प्लॅन तर सायली समजावत असते, पण सुमन काकूच्या डोक्यातच काही शिरत नसतं. तेव्हा सायलीला ती म्हणते की म्हणजे नक्की करायचं आहे काय, मला नाही कळलं. त्यावेळेस सायली समजावते की हे बघा, तुम्हाला सगळ्यांसमोर फक्त एकच वाक्य बोलत राहायचं आहे की तुम्हाला इथे नागराज काकाने बांधून नव्हतं ठेवलं, तर महिपत शिक्रेने बांधून ठेवलं होतं. सुमन काकू, जर अपघात नागराज काकांनीच घडवून आणला होता हे सत्य सर्वांसमोर आणायचं असेल, त्याचे पुरावे गोळा करायचे असतील ना, तर आपल्याला हे नाटक करावंच लागेल. तेव्हा अर्जुन विचार करतो की पण नागराज काका सुमन काकूला पाहून एक विचार तरी करेलच ना की सुमन काकू कधी ना कधी घरच्यांना खरं सांगेलच. मग तो काहीही करू शकतो हिच्यासोबत. आता अर्जुनचं घाबरणं सुद्धा साहजिक आहे. पण तेव्हाच सायली पुन्हा वकिली बुद्धीने एक प्लॅन रचते. ती सांगते की ज्या बाईचं मानसिक संतुलनच ढासळलं असेल, त्या बाईवरती विश्वास तर कोण ठेवेल. आता अर्जुनही वकीलच आहे, त्यामुळे अर्जुनला सायलीचा प्लॅन पटकन लक्षात येतो.
अर्जुन सायलीला विचारतो की म्हणजे सुमन काकूने असं दाखवायचं आहे की तिची मेंटल हेल्थ ठीक नाही आहे. तेव्हा सायली म्हणते की हो, कारण जेव्हा सुमन काकू हे नाटक करेल ना, तेव्हाच नागराज काकाला विश्वास बसेल. जेव्हा तुम्हाला असे सततचे झटके यायला लागतील ना, तेव्हाच तुम्ही नागराज काकापासून सेफ राहाल. आणि तेच करून नागराजला सुद्धा मूर्खात काढता येऊ शकतं. कारण जोपर्यंत अर्जुन सायली पुराव्यापर्यंत पोहोचत नाहीत, तोपर्यंत सुमन काकूला हे नाटक करावं तर लागणारच आहे. अर्जुनही सुमन काकूला रिक्वेस्ट करतो की हे बघ, तुला न घाबरता हे नाटक करावंच लागेल. जर नागराज काकाला त्यांच्या गुन्ह्यांची शिक्षा मिळवून द्यायची असेल तरच. सायली अर्जुनला सुरुवातीला भीती वाटते की सुमन काकू हे नाटक पार पाडू शकेल का, पण त्यावेळी खूप सारी हिंमत गोळा करून सुमन काकू उभी राहिली होती आणि तिने ती करून दाखवू शकते हे सायली अर्जुनलाही दाखवून दिलं. आता फ्लॅशबॅक संपला. अर्जुन हसत म्हणतो की खरंच सुमन काकूने काय ॲक्टिंग केली आहे ना. ते बघताना असं वाटत होतं की सुमन काकूचे मेंटल हेल्थ खरंच ठीक नाही आहे की काय. सायलीही कौतुक करते की हो ना, मी तर एकदम अवाक होऊनच पाहत राहिले होते. पण आता त्यांच्या मनात भीतीपेक्षा ना नागराज काकांबद्दलचा राग जास्त आहे. नागराज काकांना त्यांच्या गुन्ह्यांची शिक्षा मिळवून द्यायला सुमन काकू आता कोणत्याही थराला जाऊ शकतात. आता त्या कोणतंही धाडस दाखवतीलच. सायली अर्जुन इतके खुश असतात. अर्जुन म्हणतो की हो, सुरुवातीला मला तर भीतीच होती की सुमन काकूला हे नाटक क्रिएट करायला जमणार आहे की नाही, आणि त्यात मेन म्हणजे नागराज काकाचा त्या नाटकावरती विश्वास बसेल का. पण सुमन काकूने हे सगळं इतकं परफेक्टली हँडल केलं आहे ना. सायली म्हणते की पण आपल्याला असं गाफील राहूनही चालणार नाही आहे. सुमन काकू नाटक करतायत, नागराज काकाला विश्वासही बसलाय, तरीही आपण सावध राहावं लागेलच. आणि तिच्याही बोलण्यात तितकंच तथ्य असतं. पुढे सायली अर्जुनला सांगते की सुमन काकूला कितीही दिवस हे नाटक करावं लागले ना तरीही चालेल, पण आपण संयम ठेवून या सापड्यात नागराज काकांना अडकवायचंच. तरी नशीब मी सुमन काकूंना फोन देऊन ठेवला इथे. कसं आहे, कधीही आपण त्यांना फोन करून बोलू शकतो आणि त्या फोनचा उपयोग पुरावे मिळवण्यासाठी होऊच शकतो. तेव्हा अर्जुन सायलीचं तोंड भरून कौतुक करतो. म्हणजे तू टेक्निकली वकिलीनबाई आहेस. तू ना एक काम कर सायली, तू ना पेपर दे आणि वकील हो. कारण या सगळ्या आयडियाचा ना कोर्टात खूप उपयोग होऊ शकतो. त्यावर सायली म्हणते, कल्पना सुचणं आणि ते प्रत्यक्षात उतरवणं यात ना जमीन आसमानाचा फरक आहे. हसत ते अर्जुनला सांगते की आणि मला नाही आज जमणार हे सगळं. कोर्टात जर मी केस लढायला उभे राहिले ना तर जिंकणार नाही, हरीन. कारण ज्याचं काम त्यानेच करावं. खरं तर सायली ही अर्जुनचं कौतुकच करत असते. त्यानंतर सायली म्हणते की चला घरी, पटकन जावं लागेल आपल्याला. एव्हा ना सर्वांची जेवणं झाली असतील, आपणच दोघे राहिलोत. पण इकडे नक्की प्रियाने काय कांड केलंय ते तर त्या दोघांना माहितीच नाही आहे. इकडे आता घरी प्रिया मुद्दामच डिवचण्याचा प्रयत्न करते. अस्मिताला येऊन विचारते की अस्मिता, अगं अजून तू जेवली नाही आहेस? अगं आत्तापर्यंत तर तुझं जेवण व्हायला हवं होतं. मी वाढलं असतं तुला जेवण, पण काय आहे, तुमच्या वेळेत मला किचनमध्ये जाण्याची परवानगी नाही आहे ना. आणि सायलीसुद्धा दिसत नाही आहे. अगं कुठं गेली आहे? नवऱ्यासोबत भटकायला गेली आहे का? झालं. प्रियाला ना फक्त सायलीला टोमणे मारायला, कुचकट बोलायला ना संधीच हवी असते. पण हे प्रियाचं नेहमीच आहे. सायलीला बोल लावायला जाते आणि स्वतःच तोडगशी पडते. आता कल्पना बघा कशी सडेतोड उत्तर देते तिला. काय आहे ना प्रिया, सायली तिच्या सख्ख्या काकूला घरी सोडायला गेली आणि तन्वी, अगं सुमनची काळजी करायची सोडून तू इथे टोमणे काय मारत बसली आहेस? त्यावर अस्मिता प्रियाला टोमणा मारते. जाऊ देत ना मम्मा, तीही कोणाच्या तोंडाला लागतेस तू हे. कल्पना म्हणते की तेही खरंच आहे म्हणा. आता विमल येताच ती विचारते की विमल, सायलीने स्वयंपाक केला होता का? तेव्हा विमल सांगते की माहीत नाही वहिनी, म्हणजे मी बाहेर कपडे धुत होते, त्यानंतर मागची खोली आवरत होते, मग केला की नाही माहीत नाही. तेव्हा कल्पना आता पटापट आवरायचं ठरवते.
ती सांगते की तू ना एक काम कर, वरण भाताचा कुकर लाव. भिजत घातलेली मटकी आहे का, मी पटकन मटकी बनवते. प्रिया ना उगाचच नागिनीच्या शेपटीवरतीच पाय ठेवते. आता ते मुद्दामच सायलीला बोलावत कल्पनाला विचारते की काय म्हणतात ते, गृहकृत्य दक्ष. हां, तुझी ती सायली, तुमची आवडती सून, ती किती गृहकृत्य दक्ष आहे हे तर तुम्हाला माहितीच असेल. आणि इथे स्वयंपाक करायचा सोडून बाहेर हुंडा राहायला गेली आहे का? सुमन काकूला सोडायचं होतं तर मी सोडलं असतं अगं. नाही नाही नाही, तरी पण त्या निमित्ताने का असते ना, तिला हुंडा राहायला मिळतं ना, म्हणून गेली असेल. इतक्यात सायली अर्जुन येतातच आणि त्यावेळी प्रिया पुन्हा सायलीला डिवचायलाच लागते. या 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 सायली मॅडम या. नाही म्हणजे आता स्वयंपाक करून तर गेल्या नव्हतात, आता सासूबाई तुमच्या जेवण बनवणार आहेत. आयतं जेवणावर ताव मारा. तेव्हा सायली विचारते, तुम्ही जेवलात का आई? तेव्हा कल्पना हसत म्हणते की नाही गं, अगं मला वाटलं की तू स्वयंपाक करून जाणार आहेस. तेव्हा सायलीला हे सगळं अजबच वाटतं, कारण जेवण तर तिने बनवलं होतं ना. ते आधी किचनमध्ये जाऊन चेक करते, पाहते तर जेवण सगळं गायबच असतं. भांडी सगळी स्वच्छ लकलकीत असतात. सायलीला प्रिया टोमण्यांचा मारा चालू करते. सायली, तुझ्या लक्षात येत आहे का की तू जेवण करून गेलेलीच नाही आहेस, कारण तुला माझ्या माहेरी जाऊन हक्क सांगायचा होता ना, म्हणून स्वतःचं सासर तू असं वाऱ्यावर सोडून गेलीस. आता मात्र अर्जुनचा संयम तुटतो. तो प्रियाला खडसावतो. तुझं तोंड बंद ठेवणार आहेस का तू? तुझे माहेरचे माणसं तुला हेट करतात, त्याचा राग तू माझ्या बायकोवर काढणार आहेस का? त्यावर प्रिया म्हणते की अर्जुन, मला फक्त एवढंच वाटतं की तुझ्या बायकोने जाण्यापूर्वी पूर्णाजी आणि अस्मितापुरता तरी स्वयंपाक करून जायला हवं होतं. सायली सांगते, मी जेवण बनवून गेले होते प्रिया. त्यावर प्रिया विचारते की हो का? नाही म्हणजे मग कुठे आहे तो स्वयंपाक? भूत वगैरे येऊन जेवून गेले की काय? आता सायली बघा काय उलट उत्तर देते. काय माहिती, भूत येऊन जेवून गेलं की कुठली चेटकीन. म्हटलं होतं ना, प्रिया नेहमी तोंड घशी पडते, पण सुधरेल ती प्रिया कसली ना. सायली पटकन कामाला लागते आणि थोड्या वेळात तर तिने जेवणही बनवून ठेवलेलं असतं. सर्वजण सुभेदार एकत्र बसत मस्त आनंदाने गप्पा मारत जेवणावरती ताव मारत असतात. नाही नाही नाही, कुठून तरी जळण्याचा वास येतोय. अरे जळणार कोण आहे? प्रिया. कारण तिने इतके प्रयत्न करून सुद्धा शेवटी तीच तोंड कशी पडली. आता दात ओठ खात मनातल्या मनात ती विचार करते, ही सायली तोंडावर आपटावी म्हणून मी जेवण सगळं फेकून दिलं, पण शेवटी तीच मला वरचढ ठरली. प्रिया, तू ना एक गोष्ट मान्य करच पाहिजे की सायलीला हरवणं अशक्य आहे तुझ्यासाठी, कारण प्रत्येक वेळेस ती तुला वरचढ ठरणारच आहे. आता प्रियाला अक्कल येईल तेव्हा येईल, पण भाग संपतोय इथेच. बघूयात ना पुढे नक्की काय ट्विस्ट आलाय. साक्षीने वेश वेगळाच धारण करून महिपतची भेट घेतली आणि महिपतने सावध केलं साक्षीला की आता कोणावरच विश्वास ठेवायचा नाही आहे, ना नाग्यावरती ना त्या प्रियावरती. प्रियाच्या ना या फडतूस प्लॅनचं काय करावं ना तेच कळत नाही आहे. पुन्हा तिने सायलीच्या विरोधात प्लॅन केला. अश्विन आणि तिच्यासाठी मागवलेलं जेवण स्वतःच लपवलं आणि घरात अख्ख्या असा कांगावा केला. रागाच्या भरात अश्विनचा विचारतो की हे सगळं कृत्य तू केलंस सायली. तेव्हा सायली पटकन पुढे येते. विमल प्रियानेच लपवलेलं पार्सल तिच्या हाती आणून सोपवते. हे घ्या तुमचं जेवणाचं पार्सल. आणि सायली तिथे पुराव्यानिशी प्रियाचा मुखवटाच फाडून टाकते. घरातल्यांना उपाशी ठेवण्या इतपत निष्ठुर वागणाऱ्यातली मी नाही आहे अश्विन भाऊजी. आणि हे सगळं जे पराक्रम आहे ना, ते तुमच्या बायकोनेच केलं होतं. त्याचा पुरावासुद्धा सायली दाखवते की प्रियाने कसं गुपचूप जेवण किचनमध्ये लपवून ठेवून सायलीवर आळ आणायचा ठरवला होता. हळूहळू प्रियाचे रंग सगळे अश्विनच्या समोर येत आहेत म्हणायचं. तर प्रेक्षकांनो, ठरलं तर मग मालिकेचे खरे भाग पाहायला जरूर सबस्क्राईब करा आणि आजचा भाग कसा वाटतोय ते कमेंट करून सांगा.